स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पोलीस भरती 2024 विषयी अतिशय महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे। त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत, तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। जसे की यावर्षी 17,000 पेक्षा जास्त जागांसाठी पोलीस भरती आली होती। त्या पोलीस भरतीची प्रक्रिया सध्या चालू आहे। काही ठिकाणचे ग्राउंड झाले, पेपर झाले आणि निवड याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। काही ठिकाणचे ग्राउंड झाले आणि परीक्षा बाकी आहे। तर हे सर्व चालू असताना अजून एक महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे। तर अपडेट विषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, आचारसंहिता लागण्याच्या अगोदर अजून एक नवीन पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे, अशा प्रकारची माहिती समोर येत आहे। याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत। जागांविषयी माहिती जर म्हटलं तर कमीत कमी 7,300 पेक्षा जास्त जागा असण्याची शक्यता आहे आणि जास्तीत जास्त जर म्हटलं तर 12,000च्या आसपास इथं जागा असण्याची शक्यता असणार आहे। तर जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे, कोणत्या आठवड्यात येणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला एक अंदाज देणार आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्ही तयारीला सुरुवात करू शकता। आणि यावर्षी पुन्हा एक नवीन संधी तुमच्या समोर उपलब्ध झालेली मित्रांनो, ज्यांचं सिलेक्शन झालं नसेल, ग्राउंड मध्ये कमी मार्क मिळाले असतील, त्यांना पुन्हा एक चान्स इथं मिळणार आहे मित्रांनो याच वर्षी। ठीक आहे, आणि ही जी पोलीस भरती असणार आहे 2023-24 ची असणार आहे मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा। ठीक आहे, आता थोडक्यात माहिती देतो, जाहिरात कधी येऊ शकते, जागांविषयी तुम्हाला माहिती थोडक्यात दिलेली आहे। तर जाहिरात येण्याची दाट शक्यता असणार आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये। ठीक आहे, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता असणार आहे। आणि ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी असणार आहे आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदर दाट शक्यता असणार आहे। ठीक आहे, आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशा प्रकारचं अपडेट समोर येत आहे मित्रांनो। ठीक आहे, अशा प्रकारचं तुम्हाला एकदम चांगली संधी तर पुन्हा एकदा चालून येणार आहे मित्रांनो। त्यानुसार जर तुम्ही पोलीस भरती 2024 ची तयारी करत होता, काही कारणास्तव तुमचं सिलेक्शन झालं नसेल, तर पुन्हा एक नवीन चान्स तुम्हाला याच वर्षी भेटणार आहे मित्रांनो। ते देखील तुम्हाला जास्त जागांसोबत ही नवीन पोलीस भरती येणार आहे मित्रांनो। त्यानुसार तुम्ही तुमची जी तयारी आहे ती चालूच ठेवा। ठीक आहे, अतिशय हे महत्त्वाचं अपडेट आहे होतं। आणि ही जी माहिती आपण कलेक्ट करून सांगत असतो आणि त्यानुसार आपण जो अंदाज मांडत असतो, त्यानुसारच बहुतेक वेळेस जो अंदाज आहे तो खरा ठरलेला आहे। मागे अशाच प्रकारे जर म्हटलं तर मागील पोलीस भरतीच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, एक अंदाज दिला होता की कोणत्या आठवड्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये जाहिरात येईल, आणि त्याच आठवड्यामध्ये जाहिरात आली होती। बहुतेक ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचं सुद्धा ऐकायला भेटलं होतं की जी मागील आचारसंहिता झाली त्यानंतरच पोलीस भरतीची जाहिरात येईल आणि त्यानंतरच पेपर होईल, अशा प्रकारचं तुम्हाला सांगितलं होतं। ठीक आहे, अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला ऑनलाईन भेटत होती, परंतु आपल्या एकमेव चॅनलवरती तुम्हाला अपडेट भेटलं होतं की या महिन्यामध्ये या आठवड्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे, त्यानुसार तुम्ही तयारी चालू ठेवा। तर तेव्हा जाहिराती सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या मित्रांनो। तर अशा प्रकारचं अपडेट आपल्याकडे आलेलं आहे, त्यानुसार तुम्ही जर म्हटलं तर पुन्हा एक नवीन जाहिरात येण्याची दाट शक्यता असणार आहे। अशा प्रकारचं आपण आपल्या टीम कडून जे पण आपण अभ्यास करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यानुसार तुम्ही तुमची तयारी चालू ठेवा। ठीक आहे, या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। जेवढी आपल्याला जास्तीत जास्त माहिती काढता येईल या पोलीस भरतीविषयी, ती आपण माहिती कलेक्ट करायला आता सुरुवात करणार आहोत। जे पण अपडेट असेल ते सर्वप्रथम या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।